आता वाटतंय का तुम्हाला लता मंगेशकर आल्या नसतील म्हणून? यांनाच गायचं होतं ते, यांना तो प्रयोग करायचा होता किशोर कुमारना. याच्यानंतर आपण आता थोडंसं पुन्हा फोक म्युझिक म्हणजे लोकपरंपरांकडे जाऊया. राजस्थानी स्टाईलमधलं एक गाणं आता आपण ऐकणार आहोत. प्रिया चव्हाण आपल्यासमोर सादर करते. इला अरुण आणि लता मंगेशकर यांनी ते गायलेलं होतं. इला अरुण आपल्याला माहिती असतील, राजस्थानी लोकगीतं जी होती ती हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध करणाऱ्या अशा इला अरुण स्वतः त्या आर्टिस्ट म्हणजे अभिनेत्री म्हणून पण त्यांनी बरेच चित्रपट केलेत आणि गायिका म्हणूनही बऱ्याच केलेल्या आहेत. त्यामध्ये लम्हे, जोधा अकबर, शादी के साईड इफेक्ट्स, बेगम जान असे चित्रपट आहेत त्यांचे. तर त्यांच्या आवाजातलंच आता गाणं मोरनी बागामा आपल्यासमोर सादर करते प्रिया चव्हाण. व्हॉइस मॉड्युलेशनमुळे हे गाणं खूप तुम्हाला ऐकायला आवडेल.
मगाशी किशोर कुमारचे 2 आवाज त्यागराजने काढले, आता हिनी लता मंगेशकर आणि इला अरुण 2 इतके वेगळे वेगळे आवाज एकाच वेळी काढणं खरंच खूप कठीण आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया प्रियासाठी. अंगत चाललाय त्यामुळे अजून एक अभंग कोणीतरी फरमाईश केली, एक अभंग घेत आहे, त्यागराजच गातोय. फरमाईशवरनं मला आठवलं तर त्याचा जरा पेटी लागेपर्यंत मी थोडंसं हलकं करते वातावरण. फरमाईशवरून आठवलं असे बऱ्याच वेळा चिठ्ठ्या पाठवतात. एकदा गिरगावात कार्यक्रम चाललेला, गिरगावमध्ये आपल्याला माहिती आहे मस्त चाळी, सगळ्या गणेशोत्सव प्रत्येक चाळीमध्ये भरत असतो. अनेक कार्यक्रम तिथे गाण्याचे आम्ही केले. एकदा गिरगावातल्या चाळीतच कार्यक्रम होता आणि एक चिठ्ठी आली. मला वाटलं काहीतरी फरमाईश असेल, तर आता आपण गाणं ऐकताना आपोआप मांडीवर टाळ्या वाजवत असतो, ठेका धरत असतो, पाय हलवत असतो, असा निवेदक आमचा करत होता. तर तिने चिठ्ठी पाठवलेली एका आजींनी, त्यात लिहिलेलं की एवी तेवी आपण आपला पाय हलवताच आहात तर माझ्या नातीला जरा झोपवत का नाही, माझा पाय दुखायला लागला. तर अशा पण चिठ्ठ्या येतात, म्हणून मला वाटलं तशीच आली का, पण त्यागराजने आठवण केली नाही, एक अभंग हवा आहे. तर आता अभंग सादर करतोय त्यागराज खाडीलकर. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा. फॉलो करू नको, वायबल फोन वगैरे. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला,
म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल 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 याच आपल्या महाराष्ट्रातल्या विठ्ठलाला दिल्लीच्या इंडिया गेट ते लाल किल्ल्यापर्यंत 2-3 वर्षापूर्वी चित्ररथाच्या माध्यमातून आपण पोचवलेलं आणि त्याला पुरस्कार पण मिळालेला. त्या चित्ररथ म्हणून थोडा वेळ थांबलो होतो, पण तोपर्यंत एक छोटीशी सूचना करते. मगाशी मी जे आपल्याला म्हटलं की उत्तर रंग हे उत्तराताईंनी एक पुस्तक लिहिलं, त्यांचं एक सदर यायचो लोकसत्तामध्ये, वर्षभर त्या लिहित होत्या आणि सुरुवात केल्यानंतर त्यांना वाटलं नव्हतं वर्षभर आपण लिहू शकू. त्याने इतके छान छान अनुभव संगीत क्षेत्रातले त्यांच्या पूर्ण 50 वर्षातल्या कारकिर्दीतले त्यात लिहिले होते. म्हणून मग प्रकाशकानेच त्यांना विनंती केली की आपण हे पुस्तक रूपात आणूया. तर ते पुस्तक आता आलेलं आहे, त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतोय. तर ते आत्ता आणलेलं आहे खास त्यांनी. जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर ते आपण कार्यक्रम संपल्यानंतर इथे मांडणार आहोत आणि त्याचं 300 रुपये फक्त मूल्य आहे, पण आज आपण 250 रुपये किमतीमध्ये आपण ते घेऊ शकाल. तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर जरूर ते तुम्ही खरेदी करा. उत्तर रंग असं त्या पुस्तकाचं नाव होतं. मला वाटतं आपली झाली आहे, सगळ्यांचे माईक तयार झालेले दिसत आहेत, रेडी आहेत. तर पुढे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण कार्यक्रम चढत जातोय पण आता संपतही आलेला आहे. आणि सुनील गावस्कर म्हणालेले तसं रिटायर होताना त्यांना कोणीतरी विचारलं काय एवढ्या लवकर रिटायर होत आहे, थांबा ना अजून. तेव्हा ते म्हणालेले असं नाही, लोकांनी आता बंद करा म्हणायच्या आधी आपणच रिटायर व्हावं तर त्याला जास्त किंमत असते. तर आता आपला कार्यक्रम शेवटाकडे आलो आहे, पण आपण सर्वजण ज्याच्यासाठी उत्सुक आहोत असे आपल्या सगळ्यांचे म्हणजे कोरोना काळामध्ये तर आपल्याला आपल्या घराघरामध्ये ज्यांनी कोणी हसवलं असेल आणि आपल्या घरातलं वातावरण ज्यांनी कोणी हलकं फुलकं ठेवलं असेल असे कलाकार आज आपल्यामध्ये खुद्द इथे उपस्थित आहेत. बराच वेळ ते इथे बसलेले आहेत. तर त्यांना आता मी मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया महाराष्ट्राची हास्यजत्राचे आपल्या सर्वांचे लाडके आवडते विनोद वीर समीर चौगुले यांना. समीर चौगुले यांची छोटेखानी मुलाखतही घेणार आहोत आम्ही. अनिल परब साहेब आले, मला वाटतं बरोबर वेळेवर आलेत. हॅलो. आपले राज्याचे परिवहन मंत्री माननीय अनिल परब साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. मी साहेबांना विनंती करतो की प्रथेप्रमाणे शिवप्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करा. त्याचप्रमाणे शिवसेना नेते सन्माननीय गजाभाऊ कीर्तीकर भाऊंना विनंती राहील आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मी परब साहेबांना विनंती करतो आपण अंधेरीच्या राजाच्या तस्वीरीस पुष्पहार अर्पण करा. बोला गणपती बाप्पा.
अंधेरीच्या राजाचा. दादांना विनंती राहील आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. मी शीतलताईंना विनंती करतो की आपण मासाहेबांच्या तस्बिरीस पुष्पहार अर्पण करावं. बाळाबाई आपण पुढे या. मासाहेब धन्यवाद. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी विनंती राहील परब साहेबांना की आपण शुभेच्छा द्यायच्या तिथे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना. शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते, या विभागाचे खासदार माननीय गजाभाऊ कीर्तीकर, माझे सर्व सहकारी व येथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम आपण नित्यनियमाने बघत होता आणि दिवाळीची सुरुवात आपण या नेहमी कार्यक्रमाने या विभागातील लोक करत होतो. परंतु गेल्या वर्षी या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींना आपण मुकलो होतो. करोना हळूहळू जातोय, निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत आणि पुन्हा एकदा सगळं जग पूर्वपदावर येतं आहे. आणि हे जग पूर्वपदावर येत असताना पुन्हा दिवाळीच्या निमित्ताने गेल्या वर्षभरातल्या या दुःखद आठवणी दूर सारून नवीन कामगिरीची सुरुवात आपण या दिवाळी पहाटेच्या निमित्ताने करतो आहे. म्हणून शिवसेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जाओ अशी आजच्या दिनी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परब साहेब. आणि यानंतर भाऊंना विनंती करतो की आपण शुभ आशीर्वाद द्यायचे. आज 2 वर्षाच्या खंडानंतर आपण भेटतो एकमेकांना. गेले 20 वर्ष शैलेश परब, शैलेश फणसे या भागामध्ये शिवसेनेचं कार्य मोठ्या जोमाने करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील सर्व मराठी नागरिकांसाठी, बंधूंसाठी दिवाळी पहाट देखील आयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलं जातं. आम्ही देखील 2 वर्ष येऊ शकलो नाही, तुमचं दर्शन मिळू शकलं नाही. आज म्हटलं ह्या दिवाळी पहाटच्या निमित्ताने तुमचं सर्वांचं दर्शन जे मिळालेलं आहे, खरोखरच आम्ही सर्वजण धन्य झालेलो आहे. फार संकटाला मुकाबला करत आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या संकट काळामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फार चांगल्या तऱ्हेचं वातावरण या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये राहू शकतं. मी या ठिकाणी एवढीच विनंती करीन की आज आपल्यासमोर 2 कलाकार आहेत, बाकी आहेत, त्यागराज पण आहे, परंतु समीर चौगुले, मागाशी निवेदिकांनी उल्लेख केला, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा एक जमाना होता विनोदवीरांचा. विनोदवीरांची आता ही जागा भरून टाकण्यासाठी मला वाटतं समीर चौगुले आता पुढे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. चित्रपटसृष्टीला एक चांगला विनोदवीर, विनोदचा अभिनय करणं किती कठीण असतं ते आम्ही जाणतो सर्व प्रेक्षक. आणि त्यामुळे हास्य जत्रेच्या मार्फत आपण करत असलेल्या लोकरंजनाच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुमचं अंतःकरणापासून ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. उत्तराताई, तुमचा आज वाढदिवस कितवा मी जाहीर करत नाही, परंतु या महाराष्ट्राच्या संगीतप्रेमी जनतेला, गायनप्रेमी जनतेला रिझवण्याचं काम तुम्ही अनेक वर्ष करता. आशा भोसले, लता मंगेशकर ताई ह्या सगळ्या आहेतच,
परंतु त्यानंतर जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर उत्तरा केळकर ह्यांचं नाव आम्ही घेतो. त्यागराज, तुमचं दुहेरी आवाजामधलं गाणं आम्ही ऐकलं, तुमचंसुद्धा अभिनंदन. या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी जे आहेत ते अत्यंत कष्टाने, जोमाने आणि तळमळीने ह्या भागात काम करतात आणि त्यामुळे या जनतेशी नाळ त्यांची जुळलेली आहे. आज दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील आज भेटत आहात. ही सर्व या भागातली जनता भेटत आहे. या संपूर्ण विभागाचं मंत्री जरी अनिल परब झाले तरी आज आमचं संघटनात्मक नेतृत्व अत्यंत उत्कृष्टपणे अनिल परब करतायत. या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दिवाळीचा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. माझी भाऊंना विनंती राहील की आज उत्तराताईंचा वाढदिवस आहे, तर आपल्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करायचा. उत्तराताईंचा त्याचप्रमाणे आमचे शाखा शाखा क्रमांक 59चे शाखा प्रमुख आमचे मित्र सतीश परब यांचाही वाढदिवस आहे. मी परब साहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व म्हणायला हरकत नाही, त्यागराज खाडीलकर यांचाही सत्कार भाऊंच्या हस्ते करूया. बुके देणं. आणि परब साहेबांना विनंती आहे समीर चौगुले यांचाही आपण सन्मान करायचा. घेऊ दे घेऊ. धन्यवाद सर. एक आणखीन एक विनंती आहे परब साहेबांना की लॉकडाऊन आणि कोविड महामारीच्या काळामध्ये जे मनोरंजन समीर चौगुले यांनी केलं आहे त्यानिमित्ताने त्यांना सर्व रसिकांच्या तर्फे आणि आमच्या स्वरकुल संस्थेतर्फे एक मिनिट एक सन्मान चिन्ह द्यावं आपल्या हस्ते अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे मान्यवरांचा सत्कार व्हायचा आहे आणि मी मंडळाचे अध्यक्ष बबन तोंडवळकर यांना विनंती करतो की आपण गजाभाऊ कीर्तीकर आणि अनिल परब साहेबांचा सन्मान करायचा आहे. थोड़ा उधर हो जाए. विजय सावंत आणि सुबोध चिटणीस यांना विनंती करतो की आपण अनिल परब साहेबांचा सन्मान करायचा. धन्यवाद. आणि यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण उत्सुकतेने वाट बघतो असे समीर चौगुले साहेब यांना विनंती करतो आपण गप्पा गोष्टी करणार आहेत. ते फक्त अभिनेतेच नाही आहेत तर चांगले लेखकही आहेत. त्याची चुणूक तुम्ही बघितलीच असेल महाराष्ट्राच्या हास्यचित्रामध्ये. बरेचसे त्यांचे स्किट्स ते स्वतःच लिहित असतात आणि दुसऱ्या काही कलाकारांचं सुद्धा तेच लिहित असतात. त्यांच्यामध्ये काय त्यांच्या काही प्लस पॉईंट्स आहेत, त्यांचे जे मायनस पॉईंट्स आहेत त्यांना काढून बरोबर तशी स्क्रिप्ट्स ते लिहित असतात. पण महाराष्ट्राचे हास्यचित्राच्या आधी कॉलेजपासूनच म्हणजे डहाणूकर कॉलेजचे आहेत ते पार्ल्याच्या आपल्याजवळचंच, आम्ही एकाच कॉलेजचं दोघंही, सांगून घेते तेवढंच. तर कॉलेजपासून नाटकांमध्ये कामं करत होता आणि असं नाही की लगेचच महाराष्ट्राच्या हास्यचित्रांनी त्याला ते यश मिळालेलं आहे. अनेक वर्ष पहिल्यांदा अभिनय क्षेत्रामध्ये कारकीर्द केल्यानंतर म्हणजे वक्रतुंड महाकाय, पेइंग घोस्ट, मुंबई टाईम, विकून टाक, असामी असामी, वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली, यदा कदाचित, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, बालक पालक,
श्री बाई समर्थ ह्यांचं काय करायचं, अशी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकं, त्याशिवाय इंग्लिश नाटक बेस्ट ऑफ बॉटम्स अप मला वाटतं भरत दाभोळकर बरोबर केलेलं, त्यानंतर हिंग्लिश म्हणजे हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असेल असा एक नाटक कॅरी ऑन हेवन्स त्यांनी केलेलं होतं. शिवाय अनेक मालिका, टिकल ते पॉलिटिकल, आंबट गोड, कॉमेडीची बुलेट ट्रेन, कुंकू, श्रीमान श्रीमती, सारे तुझ्याचसाठी, हास्यजत्रा आणि नंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा. आणि आणखी एक योगायोग म्हणजे त्यागराज खाडीलकर आणि समीर चौगुले यांनी मला वाटतं टिकल ते पॉलिटिकलमध्ये 100 एपिसोड तरी एकत्र काम केलेलं आहे. तर त्या आनंद ह्याचा होता की आमच्या कामामुळे त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं. म्हणजे कोण बनेगा करोडपती हिंदी जो सेट लागतो आपल्या फिल्म सिटीला, तर तिकडे आमच्या सोनी मराठीला कोण होणार करोडपती सुरू होतं, जिथे सचिन खेडेकर होस्ट करत होते. तर आमचे चॅनलचे EPs आणि कॉमन आहेत काही, तर ते म्हणाले की हे आमचे सोनी मराठीचे EP आहेत. तो म्हणतो अरे सोनी मराठी नाम सुना आहे तुम्ही. तर त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की त्यांच्याकडे 7 स्टार नावाचं कुठलं तरी केबल आहे आणि तिकडे बाय डिफॉल्ट चॅनल सोनी मराठी आहे. म्हणजे जेव्हा आपण चॅनल सुरू करतो तेव्हा एक चॅनल बाय डिफॉल्ट येतं, ते सोनी मराठी आहे आणि सोनी मराठीवर नेहमी हास्यजत्रच सुरू असतं. त्यामुळे त्यांना ती सवय लागली आणि मग ते म्हणायला लागले अरे किस तरीके से आप छोटे छोटे लम्हों में बड़े बड़े लाफ्टर्स क्रिएट कर पाते हैं, बहुत बढ़िया करते हैं आप काम. ते म्हणाले आमचे सगळे कलाकार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर तुम्ही भेटाल का त्यांना. तर ते हां जी बुलाइए. आम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला विश्वासच बसत नव्हता. कारण कसं असतं, एखाद्या ओळखीने त्यांना भेटणं आम्हाला सहज शक्य होतं. तो एक रसिक प्रेक्षक म्हणून आम्ही नक्कीच त्यांना भेटलो असतो. पण आज आमच्या कामामुळे त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं, याचा एक वेगळं समाधान आणि एक वेगळा आनंद होता. तर आणि सगळ्यात मोठा आनंद होता की आपला मराठी कार्यक्रम आज कुठपर्यंत पोहोचलेला आहे, याचा खूप मोठा आनंद होता. की आपण मराठी म्हणतो, मराठी कार्यक्रम करतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही रसिको, आपला मराठी कार्यक्रम एस्पेशली हास्यजत्रा कोण बघतंय. म्हणजे बच्चन साहेबांचं मी आत्ता तुम्हाला सांगतोच ह्याच्या पुढे, मला आत्ता म्हणजे मला राहवत नाही आहे, एक 7 दिवसांपूर्वी मला लता दिदींचा फोन आलेला होता. म्हणजे मी बोलूच शकलो नाही, कारण माझा अस्वर दाटलेला होता आणि डोळ्यात पाणी होतं. लता दिदी माझ्या आणि विशाखा सुभेदार यांच्याशी कॉन्फरन्स कॉल केला आणि आमच्याशी जवळजवळ 17 मिनटं बोलल्या त्या. आणि त्या एवढ्या हे झाल्या की त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या नाटकात मी काम केलं होतं, मग राजा गोसावी मला कसे हसवायचे असे किस्से ते आम्हाला सांगत होते. संजय लीला बन्साली यांनी मला स्वतः फोन केलेला आणि सगळ्यात आनंदाचा क्षण तो होता जेव्हा मला वर्षावरून फोन आला आपल्या उद्धव साहेबांचा. म्हणजे मी विचारच केलेला नव्हता की असं काही होईल. तर बच्चनचा किस्सा सांगितल्यानंतर मी उद्धव साहेबांचा नक्की किस्सा सांगणार आहे की एवढ्या मोठ्या राजकारणी माणसाच्या मागचा एक मिश्किल माणूस काय आहे तो त्या दिवशी मी अनुभवला. त्यांनी आम्हाला बोलवलेलं एक हे द्यायला, पुरस्कार द्यायला. तर बच्चन साहेबांनी आम्हाला बोलवलं हिंदीच्या सेटवर आणि 20 मिनटं दिलेली होती त्यांनी आम्हाला. आम्ही सगळे तयार होतो आणि तयार म्हणजे आपण एखाद्या लग्नाला कसे तयार होतो की बाबा हा कोट घालू का, तो कोट घालू का. कारण ना काय प्रत्येक कलाकाराला ना अमिताभ बच्चन काय आहे हे त्या कलाकाराला समजू शकतं माझ्या मते, दुसऱ्या कोणाला समजू शकत नाही. नॉर्मल तुम्ही प्रेक्षक म्हणू शकता काय बच्चन केलं, त्यांनी काय हे केलंय, अमुक केलंय, पण एक कलाकार म्हणून आपण एक माप असतं आपल्याकडे. कसं 5 किलो 10 किलो असं माप असतं, तसं तू काय स्वतःला अमिताभ बच्चन समजतोस का, असं एक आपण माप तयार केलेलं आहे की त्यांच्या पुढे कोणी नाही. आणि तो माणूस जेव्हा समोर होतो तो काय समोरचा भारावला जातो हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. पण आश्चर्याचा धक्का हा होता की तो माणूस 22 मिनटं फक्त आमच्याबद्दलच बोलला. काय सांगतो तो म्हणाला की हमारे पोतापती उनको बुलाते हैं और दिखाते हैं की देखो इसे कहते हैं कॉमेडी. आणि त्या माणसाने प्रत्येकाला ओळखलं, नावं कोणाची लक्षात नव्हती त्यांच्या, प्रत्येकाला ओळखलं. अरुण कदम, आमची विशाखा सुभेदार, गौरव मोरे, या सगळ्यांना त्यांनी ओळखलं. अरे आप तो किस तरीके से कैसे कर पाते हो आप. मग मला सांगितलं होतं की पुढे जाऊन त्यांच्याकडून एक बाईट घ्यायचं आहे आपल्याला की त्यांच्या 2 शुभेच्छा जरी आपल्याला मिळाल्या तरी आयुष्यभरासाठी तो क्षण आपल्याला उराशी जपता येईल. म्हणून मग मी पुढे गेलो. मी त्यांना म्हटलं की सरजी एक 2 चीज़ें मुझे आपसे कहनी थी. हाँ कहिए. एक तो सबसे पहले मैं आपके पैर छूना चाहता हूँ. कारण ही संधी मला आयुष्यात पुन्हा मिळेल याची मला खात्री नव्हती, तर ही संधी मी गमावणार नव्हतोच. मी सांगितलं की मैं आपके पैर छूना चाहता हूँ. तर ते म्हणाले अरे नाही मैं आपके पैर छूता हूँ उसमें. आणि ते वाकले. आणि तो क्षण होता जो माझ्या मते आता किती मोठा फोटो केला आणि माझ्या घरात लावला तर तो मला कमीच पडणार आहे. तर तो त्यापेक्षा मी म्हटलं माझ्या उरात आयुष्यभर जपतो तो क्षण.
आणि काय झालं त्यामुळे ना अमिताभ बच्चन अजून मोठे झाले, आम्ही मोठे नाही झालो. आमच्या मनात अमिताभ बच्चन हे नाव जे होतं ते अजून दिग्गज आणि मोठं झालं. कारण त्याने आम्हाला शिकवलं की तुम्ही कितीही मोठे झालात तरी इतके तुम्ही लीन असले पाहिजेत की तुमच्यासमोर एक नवीन टॅलेंट येत असेल, नवीन ऊर्जेचे कलावंत येत असतील, तुम्ही कितीही मोठे झालात तरी सगळे आवरणं आणि सगळी कवचं बाजूला ठेवून त्यांचं तुम्ही कौतुक केले पाहिजे. हे शिकवणं आम्हाला ते देऊन गेले. त्यामुळे तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मी देवाचे आभार मानतो आणि आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो की आज हास्य जत्रेला एवढं मोठं केलं आहे त्यांनी आणि त्यामुळे हास्य जत्रा आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. नाही, प्रेक्षकाने केलं पण तुम्ही इतकं छान दिलं आम्हाला. म्हणजे खरंच 1.5 वर्ष आपण कोरोनाने घरात बसलो होतो आणि लोकांना वेळ लागायची वेळ आलेली, फ्रस्ट्रेशन आलेलं, त्यातून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्राच्या हास्य जत्रांनी केलं. आणि तुमचा एक एक भाग मी स्वतः 30-30 वेळा बघितला, काही भाग 30-30 वेळा पाठ झालेत, पण तरी मी ते पुन्हा पुन्हा बघते. मला इनफॅक्ट आपले जे उद्धव साहेब आहेत त्यांनी जेव्हा मला फोन केलेला त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला पुरस्कार दिलेला होता, माझा पुरस्कार. तर आम्हाला अपेक्षित नव्हतं ना की उद्धव साहेबांनी बोलवलं, आम्ही उद्धव साहेब ना त्या ह्याच्यात होतो असे. ते शिरताना म्हणाले मी या दालनात शिरताना डोरेबेल वाजवलेलं नाही आहे समीर चौगुले. म्हटलं हा आवाज काढून दाखवा ना प्लीज. डोरेबेलचा आवाज. आता तुम्हाला कल्पना आहे का, मला आदित्य ठाकरेजींनी सुद्धा हाच आवाज काढून दाखवायला लावलेला. ते म्हणाले हा आवाज काढा तरच आम्ही पुरस्कार देऊ. म्हटलं अरे ॲक्च्युली आपण नेहमी ती कधी बरेच वर्ष डोक्यात होती ती आम्ही अशी ती डोरेबेल असते प्रत्येकाच्या घराला लागलेली असते. आणि उद्धव साहेब आमच्याशी जवळजवळ अर्धा तास दिलेला होता आणि ते आमच्याशी 1.5 तास बोलले. याचा इतका मोठा आनंद होता आणि इतके भरभरून बोलले. आणि त्या वेळेला ना सगळं बाजूला होतं त्यांचं, राजकारण हे सगळं बाजूला होतं. त्यांनी एकही फोनही घेतला नाही कुणाचा. ते फक्त एक रसिक प्रेक्षक आणि एक मित्र म्हणून आमच्याशी बोलत होते. तर तो जो 1.5 तास आहे तो फार आम्ही कधीच विसरणार नाही आम्ही सगळे. आणि जेव्हा वर्षावरून फोन येतो हे नुसतं आमच्या कलाकारांसाठी फार मोठी गोष्ट आहे ती. तर तो क्षण आम्ही आयुष्यभर जपून ठेवू असं. बरोबर. म्हणजे वर्षावर नाही आला अमिताभ बच्चन आला, आता काय पाहिजे एका कलाकाराला, नाही का? आणि अजून एक फार मोठी गोष्ट आहे की एक SMS आलेला आम्हाला की तुम्ही आम्हाला खूप हसवता आणि खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. आणि डॉक्टर विकास आमटे असं त्यांचं नाव होतं. तर म्हणजे मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. हा माझ्या मते हे त्यांनी दिलेलं प्रशंसा नाही आहे, हा आशीर्वाद आहे आमच्यासाठी दिलेला. याच्यापेक्षा मोठे पुरस्कार अजून काही नाही, याच्या पुढे अजून काही नाही. बरोबर. अनेक पुरस्कार मिळालेत पण ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाच नसेल. पण अमिताभचं तर झालाच, पण अजून काही सामान्य लोकांचे पण असे काही अनुभव आहेत का सांगण्यासारखे? की सामान्य लोकांचे खूप अनुभव आहेत, गमतीदार असतात. काय ना गंमत अशी की माझ्या चेहऱ्यात काय असं त्यांना वाटतं की माझी चित्र काढतात ते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मधुबालाचं चित्र काढलं समजू शकतो आपण, किंवा बाबा एक रेखा यांचं चित्र काढलं. समीर चौगुलेच्या चेहऱ्यात काय आहे की त्याचं चित्र काढावं. तुमचा विश्वास बसणार नाही, माझी 250 चित्र काढलेली आहेत पॅन्डेमिकमध्ये, कलाकारांनी आणि मला पाठवलेली आहेत. आणि त्या 250 मधली टाळ्या वाजवू नका, 199 चुकलेली आहेत. मी त्यांना म्हणतो की तुम्हाला चित्रकला शिकायची आहे ना तर आधी नदी काढा, डोंगर काढा, 444 कावळे काढा. ते आपण काढतो ना 444 असे कावळे काढा. डायरेक्ट समीर चौगुले का काढायला घेता तुम्ही? मी नवीन घरात शिफ्ट झालो आहे, दहिसरला मी राहतो. दहिसरला तिथे मी माझ्या घरातनं चुकलेल्या चित्रांचं कोलाज तयार करतोय. म्हणजे जो कोणी पाहुणा येईल ना त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. मला आजपर्यंत वाटत होतं की ह्याच्यापेक्षा कुरूप काही नाही, पण नाही आहे. चित्र काढलेली आहेत, तुझ्यापेक्षा कुरूप आहे. पण त्याच्या मागे प्रेक्षकांचं खूप प्रेम असतं. मी एवढंच बघतो की त्या माणसाने, त्या चित्रकाराने माझं चित्र काढताना किमान 2 तास तर घालवले असतील. एखाद्या माणसासाठी आजच्या युगात, या फास्ट युगात 2 तास खर्च करणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी त्यांनासुद्धा असं कधी बोललेलो नाही आहे. काही जणांनी सुंदर चित्रसुद्धा काढलेले आहेत, प्रश्नच नाही आहे. पण गमतीचा भाग हा आहे, तसे अनेक कलावंत भेटतात. म्हणजे तुम्हाला फॅन्स जे भेटतात ना त्यांचे कदाचित तुम्हाला ऑड वाटेल ऐकायला. काही बायका म्हणतात की आम्ही तुमचं रोज बघतो. आता काय आहे ना, हा फार, आणि ते ठासून सांगता तुमचं बघितल्याशिवाय आम्हाला जेवणच जात नाही. ह्याच्यावर आता काय तुम्ही रिॲक्ट होणार, तुमचा विश्वास बसणार नाही. एक फॅन्स आम्हाला आलेले होते, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, तुम्हाला असं वाटेल समीर चौगुले विनोद करतोय, पण ते आम्हाला म्हणालेले होते ओळखलं का? मी म्हटलं नाही ओळखलो. अरे काय टी व्हीवर होतात तुम्ही?
म्हणजे मला कळलंच नाही. मी म्हटलं हां बरोबर आहे. मी म्हटलं तुमच्याकडे भेंड्याची भाजी होती. मी बरोबर ओळखलं म्हटलं. त्यांना कळत नाही, ते फार भारावून गेलेले असतात. कारण जो चेहरा रोज टी व्हीवर दिसतो तो तुम्हाला हसवतो. आणि आनंद कसला आहे की हास्य जत्रेने ना आम्हाला सेलिब्रिटी नाही बनवलं, आम्हाला लोकांच्या घराघरातला भाऊ बनवलं, काका बनवलं, दादा बनवलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला येऊन आमच्याशी बोलावंसं वाटतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सेलिब्रिटी असतात ना, आपण जरा 4 अंतर राखतो, 4 हाताचं अंतर राखतो. नको बाबा, सेलिब्रिटी आहे, त्यांच्याशी बोलायला नको जाऊया. तर हे एक हास्य जत्रेने खूप दिलं. तर असे अनेक, नाशिकला एकदा मी गेलेलो. नाशिकला सेंट्रल मॉल आहे, तिकडे मी उभा होतो कुणाची तरी वाट बघत. तिकडे एक आई आली, म्हणजे बाई होती. तिच्या हातात एक साधारणतः 8 ते 9 महिन्याचं मूल होतं. तिने मला बघितलं, अरे अरे समीर चौगुले, एक मिनिट हे घ्या. मूल माझ्या हातात दिलं आणि गेली ती बाई. 10 मिनिटं मूल माझ्याच हातात होतं, ती बाई गेली. आणि ती एवढी रिफ्लेक्स ॲक्शन झाली ना, मी त्याला काही बोलूच शकलो नाही. ती धावत धावत गेली कुठेतरी. आणि मी मूल घेऊन उभा. बरं तो मला ओळखीचं नाही मूल, बरं आपला चेहरा असा, तो मूल काहीतरी विचित्र. हा कोण आहे बाबा मला घेतलेला? मी आपलं उगीच असं तसं करतोय. 10 मिनिटांनी तिचा नवरा आला. ती नवऱ्याला बोलवायला गेली. बरं नवरा तिथे पॅन्ट चेंज करत होता मॉलमध्ये. ते पॅन्ट 4-5 पॅन्ट घेऊन जातात ना चेंजिंग रूममध्ये. बरं त्याला बाहेरून हिने सांगितलं की अहो समीर चौगुले आहेत. तर त्यांनी काहीच घाई केली नाही. हां थांबतील ते, मी 2-3 पॅन्ट चेंज करून येतो. मी आपला तिकडे वाट बघतोय मुलाला घेऊन. मला आपल्या डोक्याला टेन्शन की कुठल्या पत्रकारांनी बघितलं समीर चौगुल्यांच्या हातात 9 महिन्याचं मूल, त्यांचे बाहेर खाली संबंध. कारण हल्ली काय ना, प्रत्येक गोष्टीचं माहिती नाही असतं ना, ते समीर चौगुलेंच्या हातात मूल आणि सोडून देतात ते बातमी. आणि मग आपल्याकडची लोक ते पूर्ण वाचत नाहीत. आपल्याकडची लोक ह्याला असाच पाहिजे. जेव्हा पहिला बघितला तेव्हा हा तसाच वाटत होता मला. याच्यातच लालसा आहे, याच्या डोळ्यातच आम्हाला दिसत होती. असं सुरू होतात लोक, त्यांना काही पूर्ण वाचायचं नसतं. म्हणजे आपल्याकडे काय झालं ना, आपलं वाचन असतं ना, ते फार असं 2020 सारखं झालेलं आहे. आपण मध्यंतरी आपले छगन चौगुले म्हणजे नवरी नटली, त्याचे लोकसंगीतकार, फार मोठा माणूस, त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. तर माझ्या एका फॅननी टाकलं समीर चौगुले यांचं निधन झालं. फेसबुकला टाकलं. वाचायचंच नाही, आपण टाकून द्यायचं. ह्याच्यावर सगळे चांगला होता, कालच त्याचं बघत होतो, हे सगळं म्हणजे लोक लगेच विश्वास ठेवतात आणि मग ते काढायला लावतो. मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर एक स्किट केलं, जे तुम्ही कदाचित बघितलं असेल की माझाच शोकसभेचा कार्यक्रम असतो. तर आयडिया तिथून मिळाली मला. ह्याच्या सगळ्या आयडिया मिळतात ते मला तिथून मिळतात. तर फॅन्सचे असे अनेक हे आहेत. काही जण असे येतात, बाजूला जवळ घेतात, इतकी घट्ट मिठी मारतात ना की ना हात दुखायला लागतो. बरं आपण एका पायावर असतो, कारण इथून पण 2 जण आलेले असतात, इथून पण 2 जण आलेले असतात. आणि मी असं तिरपा, कारण ना आपली शरीरयष्टी एकदम बारीक, मी कोणाला विरोध नाही करू शकत. टिपिकल मध्यमवर्गीय माणूस कसा असतो, मनात खूप असतो विरोध करायचा, पण डेअरिंग होत नाही. तसं असल्यामुळे मी मध्यंतरी इथं असा असतो आणि मग ते असा मोबाईल धरतात असा, आणि मग ते मोबाईल भलतंच काहीतरी दाबलं जातं. मग वेगळंच ॲप ओपन होतं. जरा थांबा जरा. मग पुन्हा ते मागे जातात. हे काय कोड नंबर माझा, तुमचा कोड नंबर तुम्हाला माहिती आहे? मला कसं माहिती आहे तुमचा कोड नंबर? मग ते कोड नंबर आठवतात, तोपर्यंत आपण उभं राहायचं. ह्या सगळ्यामागे प्रेम असतं, हे मान्य आहे मला. बरं काय जण येतात, किती मिळतात तुम्हाला हास्य जत्रेचे? बरं आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार मला सांगा. सांगितलं तर प्रॉब्लेम, एवढे मिळत नाहीत. ते म्हणायचे आले याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळतात, असं म्हणायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मग टाळायचा प्रश्न हा. तरी किती पर डे किती, म्हणजे रोजचे काय मिळतात? हप्ते बिप्ते भत्ते बिप्ते? हां मिळतात. म्हणजे तसं EMI वगैरे भरू शकतो आपण, तसं काही हे नसतो प्रॉब्लेम. हां एक जण आलेला तुम्हाला म्हणाला आज फोटो काढायला बाजूला उभं राहिला, असा बाजूला उभं राहिला. मी समोर, समोर बघा सर, समोर. तेल आहे माझ्याकडे, केस येतील तुमचे, देऊ का तुम्हाला? म्हणलं हो आता ठीक आहे, तुम्ही समोर बघा, आपण फोटो काढूया. 700 रुपयाची बाटली आहे, 21 दिवसात रिझल्ट. म्हटलं समोर बघा. काय ना, एखाद्याची अशी कुठली तरी बाटली घ्यायचो म्हणजे 21 दिवसात रिझल्ट करायचं, तर हाताला केस यायचे. इथे नाही येणार, कारण कुठलंही तेल लावून केस येतात ह्याच्यावर माझा विश्वास नाही. ते केस गेले, केस तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि धनुष्यातून बाहेर पडलेला बाण हे कधीही परत येत नाही. त्यामुळे जे आपल्याकडे नाही आहे तेच आपलं भांडवल तयार करायचं आणि त्याच्यावर विनोद करायचं. माझ्या विनोद हे प्रत्येकावर औषध आहे. आपण हसत राहिलं पाहिजे. अनेक
टक्कल असलेल्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलेलं आहे की पूर्वी आम्हाला राग यायचा, लोक चिडवतात म्हणून, पण आता आम्ही हसण्यावरून येतो, कारण समीर चौगुले हसतात ना, हसण्यावरून येतो. ही किती मोठी गोष्ट आहे माझ्या मते. तर माझ्या मते असे अनेक विचार नकळतपणे समाजात पसरत असतात. मला वाटतं त्यावेळेस तू टिकल ते पॉलिटिकलमध्ये यांच्याबरोबर होतास, त्याबद्दल काही? हो, समीर बराच पुढे गेलाय, मी मागे अरे आहे, नाही मी पण पुढे नाही, गेलो. ते असं काय. तेवढ्यात त्यांनी टोला मला. टोला नाही रे, कौतुक. हां, तर टिकल ते पॉलिटिकमध्ये आमची खूप एक धमाल टीम होती. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते आणि मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, किती नावं घ्यावी तेवढी कमी आहेत, आणि समीर चौगुले. आठवतात काही त्यातले काही किस्से? आणि तू नारायण राणेंचं कॅरेक्टर करायचास. त्यावेळेला ते शिवसेनेत होते. बरं. मग आता समजा करायला सांगितलं तर? नाही, आता नाही करणार. आता कुठल्याच राजकीय पक्षाचं काहीच मी करणार नाही, कारण सध्याचं वातावरण ना फार हे झालेलं आहे. म्हणजे लोकांच्या भावना लगेच दुखावतात. म्हणजे कशावरून दुखावल्या जातील हे माहीत नाही. मध्यंतरी स्किटमध्ये विनोदात आम्ही असं एक वाक्य घेतलेलं होतं की अरे मी हुशार होतो, मी सायन्सला गेलो, माझी बायको काय एवढी हुशार नव्हती, ती आर्ट्सला गेली. तर मला 3-4 आर्ट्सवाल्यांचे फोन आले, अरे आर्ट्सला जातात ते ढ असतात का, तुम्ही असं कसं बोलता. म्हटलं अहो जरासं लाईफकडे, जीवनाकडे थोडंसं हे सगळी तत्त्व बाजूला ठेवून बघा. पण तसं सध्या होत नाही. लोकांच्या लगेच भावना दुखावतात हल्ली. त्यामुळे हल्ली आमच्याकडे तरी सोनी मराठीवर काम करताना खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे आम्ही जे विनोद करतो ते खूप कठीण असतात. आमच्या मीटिंग्स ज्या चालतात, जे विषय आम्ही काढतो, नेहमी आम्हाला विचारतात विषय कुठून मिळतात. आमच्या जवळजवळ 9 ते 10 तास मीटिंग चालते आमची एकत्र, जी आमची कोर टीम आहे. सचिन मोठे, सचिन गोस्वामी, मी, प्रसाद खांडेकर, त्याच्यानंतर अमोल पाटील आहे, ऋषिकांत राऊत आहे, गणेश सागडे आहेत, अशी काही मंडळी आहे. आमची जवळजवळ 10 ते 12 तास मीटिंग चालते. त्याच्यातून ते वेगवेगळे विषय निघतात. पण ते विषय काढताना आपण कुणाच्या भावना तर दुखवत नाही आपण, याचा खूप विचार करावा लागतो. धार्मिक, जातीवर काहीच नाही तुम्ही करू शकत सध्या. ना कुठल्या राजकीय सध्या सुरू असलेल्या इश्यूवर तुम्ही बोलू शकत. मग काय उरतं? आपण आपल्यावरच विनोद करायचे, हे आपल्यावर उरतं. मग लोक म्हणतात अरे तुमच्यात विनोद करतात. अरे कारण आम्ही बाहेर करूच शकत नाही विनोद. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण हल्ली काय झालं ना, फेसबुक आणि याच्यामुळे लोकांना ना अगदी पटकन झालेलं आहे, याच्यावर हे करा कम्प्लीट, याच्यावर तुला म्हणतात ना ट्रोल करा. ट्रोल ही जी सध्या सुरू झालेली आहे पद्धत, ती इतकी सहज सुरू झालेली आहे. त्यामुळे सध्या तू जो प्रश्न विचारलास, एखाद्याचं कॅरेक्टर करशील का, तर मी मध्यंतरी अजितदादांचं कॅरेक्टर केलेलं होतं. झी टॉकीजचा एक कार्यक्रम होता, पण ते अगदीच थोडंसं होतं. पण सध्या असे कार्यक्रम तुम्ही बघा खूप कमी होतात. बरोबर आहे. आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत तुझे, म्हणजे तो मुलाखत घेणारा आहे किंवा कामसुपार एम्प्लॉई आहे, हे कुठे सापडतात तुला? ते आपल्यातच सापडतात माझ्या मते. आपल्या प्रत्येकामध्ये ना एक लहान मूल दडलेलं असतं आणि ते लहान मूल आपल्याला योग्य वेळी बाहेर काढता आलं पाहिजे. आणि ते ज्याला जमतं तो लोकांना आवडतो, असं माझं म्हणणं आहे. तर मी जेव्हा बॉस एम्प्लॉई करतो की तो कारण नसताना त्या बॉसला त्रास देतो. तर अनेक एम्प्लॉईजने मला फोन केलेला की आमच्या मनातनं असंच येतं बॉसबद्दल, की बॉसला असंच अद्दल घडवली पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही. तर तुझ्यामार्फत ना आम्ही इच्छा पूर्ण करून घेतो. जसं चित्रपटात कसं असतं, एक नायक येतो, 5 जणांना उड्या मारून मारतो, आपण नाही करू शकत ते. पण आपला कुठेतरी इगो आपण त्या नायकात स्वतःला बघत असतो. आणि हो, बरं वाटलं आता, जरा मारलं बरं वाटलं. प्रत्यक्षात तुम्ही मारत नसतात. तसंच आहे. आता तो मुलाखतकार आहे, तो मुलाखतकार ती बिचारी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते विशाखा सुभेदारचं. कारण ती वेगवेगळी रूपं घेऊन माझ्यासमोर येते. मी तोच आहे, तिला त्रास देणारा खट्याळ असा मुलाखतकार आहे. तर मी तो जाऊया गप्पांच्या गावा नावाचा कार्यक्रम करतो आणि त्यात ती येते. आणि मग ती कुठलाही प्रोफेशन, बरं हे प्रोफेशन निवडत असून तर टेन्शन येतं. मध्यंतरी फोटोग्राफीचं निवडलं तर फोटोग्राफी असोसिएशननी असं असेल तर धमकी तुम्हाला, आमच्या फोटोग्राफी असे असतात का, असं सगळं झालेलं आहे. त्यामुळे कुठलं प्रोफेशन निवडायचं याच्यावर सुद्धा खूप आमचं ब्रेन स्टॉर्मिंग होतं. तर ही तुमच्या आमच्यातच आपल्याला सापडतात. हे जे विषय आहेत ते आपल्यातच सापडतात. मध्यंतरी संगमनेरला मी गेलेलो, एक कार्यशाळा होती. तिकडे पद्धत अशी आहे की तुम्ही गेलात नाही की तुम्हाला फेटा बांधतात आणि मग पुढचं सगळं सुरू होतं. तर तो बांधणारा जो मनुष्य होता, मुलगा तरुण होता, तो मला बघून एकदम एक्साईट झाला आणि असं थरथरत्या हाताने त्यांनी फेटा घेतला बांधायला आणि काहीतरी केलं आणि माझी मानच कचकन वाकडी झाली, अशी असं काहीतरी फिरवताना अशी झाली. आणि मला
मी अख्खं असं केलंय भाषण. आज तुम्ही इथे आलेला आहात, तर आज इथे जे जमलेले आहेत, आज हे पाहुणे इथे जमलेले आहेत, असं अख्खं भाषण मी असं केलं. पण तिथून मी पहिला फोन आमच्या सचिन मोठेने केला की सचिन मोठे विषय सापडला. मी आणि विशाखा सोबेदार एसटी स्टँडवर असतो आणि माझी मान ती तिरपली जाते, तो विषय तिथून निघाला. म्हणजे ना तुमच्या आमच्या रेग्युलर आयुष्यात हे प्रसंग घडतात आणि कदाचित हास्यजत्रा त्यामुळे लोकांना जवळची का वाटते, कारण ना फार ते ना आपले प्रसंग असतात. म्हणजे मी लग्नात जातो ना, मी लग्नात फक्त नातेवाईकांबद्दल फार म्हणतात ना प्रेम वाटतं म्हणून नाही जात. पण असे अनेक किस्से मराठी लग्नात सापडतात, स्पेशली मराठी लग्नात कॅरेक्टर्स सापडतात. वेगवेगळी हेअरस्टाईल्स केलेल्या बायका कशा चालतात हे तुम्ही बघा, त्या दृष्टीने तुम्ही बघा. तुम्ही त्या दृष्टीने बघत नाही, तुम्ही बघताय डोंबिवलीची आत्या साडी बघ कशी, एवढंच बघता. कारण आम्ही ना कलाकार होतो, आम्ही मंडळीनं त्यांचं कॅरेक्टर बघतो, ते कशा चालतात, त्यांच्या बायका आणि त्यांच्या नवऱ्यांबरोबरचे रिलेशन्स कसे आहेत, मग त्यांचं कसं आहे, काय दिसतंय हे जरा. पण नुसतं बोलून नको, आम्हाला एखादं उदाहरण बघायला. नाही, उदाहरणच सांगतोय मी की असं लग्नात गेल्यावर असे अनेक. एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो. अहेराला माहिती ना स्टेजवर येतात, या संडी लाईन सुरू असते, बरोबर आहे, आणि ती अनेक प्रचंड लांब तिथपर्यंत लाईन लागलेली असते. एक्सप्रेशन कोणाचे बघायचे बघा, इथून जे ओळखीचे येतात बघा मध्ये मध्ये घुसतात, त्यावेळेला त्यांचे एक्सप्रेशन बघायचे. विनोद तिथे सापडतो. तुम्ही काय करता, नवरा नवरीला बघता, मी नाही नवरा नवरीला बघत. एकदा बघून झालं कॉंग्रॅच्युलेशन संपला विषय. मी बघतो हे, मग त्यांचे जे एक्सप्रेशन असतात ना, 15 मिनटं झाली येतो, आपण काय अर्थ नाही ना, आपण काय मी पाहुणे म्हणजे आपण महत्वाचं नाही काय, ठीक आहे ना, एवढं काय. हा असं तिथे विनोद सापडतो. किंवा जे नवरा नवरीच्या बाजूला, मी एक लग्न बघितलेलं होतं, नवरा नवरीच्या बाजूला ते उभे राहतात बघा, खाली बिली बसतात असे, पूर्ण अख्खी टीम असते. एकदा 63 लोक होती आणि नवऱ्याचा फक्त तुरा दिसत होता, नवरा दिसतच नव्हता. नवरी दिसत होती कारण नवरीच्या साईडचे 63 ग्रुप बी कुठला तरी आलेला त्यांचा. इथे विनोद सापडतो. याच्यावर मी आम्ही स्किट केलेलं होतं लग्नाचं, इथे विनोद सापडतो. एका लग्नात मी बघितलेलं होतं, पाकिट कुणाचं आहेराचं, त्याच्यावर नाव नव्हतं, श्री वसू तांबे यांच्याकडून. कोणाला हे नव्हतं. त्या दोघांच्यात हळूहळू भांडणं सुरू झाली होती. अरे तांबे आमच्या ओळखीचे आहे, वधू आणि वरामध्ये. हे कधी तुम्ही ऑब्झर्व केलंय? मी केलेलं आहे. असा विनोद त्या लग्नात घडलेला आहे. एक आजीबाई होत्या, आहेराचं आपलं टेबल असतं माहिती आहे, आहेर नाही काय म्हणतात त्याला, रुखवताचं टेबल असतं, त्याच्या बाजूला आजीबाई अशा झोपलेल्या होत्या 2 तास. मी कुणाला वाटतं आजीबाई रुखवताचाच भाग आहे. जरा लेट झाला असताना त्यांना उचलून पोत्यात घालून गेले असते वराजकडेचे लोक. मुद्दा काय आहे ना, ह्या सगळे प्रसंग आपल्या आजूबाजूला असतात, फक्त तो तिसरा डोळा जो आहे ना विनोदाचा, तो तुम्हाला उघडता आला पाहिजे. प्रत्येक आयुष्यातल्या क्षणांकडे, प्रत्येक समस्येकडे विनोदाच्या माध्यमातून बघितलं पाहिजे. म्हणजे आपले जे पूर्वापार चालत आलेले आहेत, दादू इंदुरकर असेल किंवा जे मोठी मोठी लोक आहेत, लोकनाट्यातले शाहीर साबळे आहेत किंवा दादा कोंडके आहेत, काळूबाळू आहेत, हे जे दिग्गज मंडळी आहेत, त्यांनी विनोदाचं माध्यम का स्वीकारलं? कारण त्यांना माहिती होतं डायरेक्ट जर तुम्हाला काही गोष्ट सांगितल्या तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय शहाणपणा शिकवताय आम्हाला. जर समाज उपयोगी काही गोष्टी सांगायच्या असतील तर त्याला विनोदाचा मुलामा करून ते द्यायचे. मग लोक हसता हसता कुठेतरी अंतर्मुख व्हायचे. जशी आमची कॅप्सूल असते, कॅप्सूल जर उघडली तर ती पावडर खूप कडू असते, म्हणूनच कॅप्सूल दिलेली असते. ती तुम्ही घेतलीत तर कडवटपणा येत नाही, पण शरीरावर असर मात्र नक्की होतो. तर माझ्या मते विनोदाचं माध्यम इतकं मोठं आहे की, आणि हल्ली काय झालंय ना, ह्या पॅन्डेमिकमुळे लोकांना विनोदाचं महत्त्व खूप कळायला लागलेलं आहे. म्हणजे लोक आम्हाला अशीही सांगतात की मी ट्रेनमधून संध्याकाळी येताना पूर्वी भांडण व्हायचं, याचा घाम इथे येतोय, त्याचा हात इथे होतोय, काखेतून हात गेलाय. हल्ली मला वेळ नसतो, हल्ली मी मोबाईल घेतो, हास्यजत्रा बघतो, 20 मिनिटांनी अरे कळवा आलं, उतरून जातो. इतकं सोपं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यामध्ये, हास्यजत्रेने केलेली ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक कोविड सेंटर्समध्ये हास्य थेरपी म्हणून हास्यजत्रा लावलेलं आहे. अकोला, सातारा या ठिकाणी कोविड सेंटर्स होती ना, मध्यंतरी लाट आलेली होती, दुसरी लाट, खूप भयानक मोठी लाट आली, तर त्यात हास्य थेरपी म्हणून हास्यजत्रा लावलेली होती. नागपूर एअरपोर्ट, औरंगाबाद एअरपोर्ट इथे हास्यजत्रा दाखवतात 24 तास. हे कशासाठी आहे? माझ्या मते हे हसणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते सहज शक्य आहे. निगेटिव्हिटी घालवणारं माध्यम आहे हे. माझ्यामध्ये प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. हास्य खळखळून हसलं पाहिजे. म्हणजे
पुण्याचे प्रेक्षक वेगळे असतात, मुंबईचे प्रेक्षक वेगळे असतात, दीनानाथचा प्रेक्षक वेगळा असतो, शिवाजी मंदिरचा वेगळा असतो, असे वेगवेगळे प्रेक्षक असतात. गडकरीचा तर त्याहून वेगळा असतो. हे सगळे प्रेक्षक आहेत ना, ते हास्यचित्र बघतात आणि मनापासून कौतुक करतात. त्याचं खूप मोठं समाधान आहे. पु ल देशपांडे म्हणाले होते की निरीक्षण शक्ती, काय ते सुद्धा काय तुम्ही म्हटलं तसं निरीक्षण शक्ती, पण पु ल म्हणाले होते की लोकांना असा समज असतो, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे घरात पण तलवारबाजीच करतात की काय बायको बरोबर, तर तसं तू पण घरात विनोदी पद्धतीनेच घरातल्या पत्नीशी मुलांशी बोलत असतो. हा म्हणजे असं काही प्रत्येक वेळेला विनोद नाही करत. म्हणजे मी दार उघडताना असा आवाज नाही करत. म्हणजे बायको घराबाहेर काढेल म्हणजे असं नाही होणार ते. तर विनोद माझ्या मते घराघरात आपण जसे असतो ना तसं आपलं व्यक्तिमत्व होतं असं मला वाटतं. असं ड्युएल पर्सनॅलिटीमध्ये कोणी नाही राहू शकत. आणि मराठी माणसं तेवढी स्मार्ट आणि हे नाही आहेत, साधी माणसं आहेत. आपण मनापासून इथून प्रेम करतो. मराठी रसिक प्रेक्षक पण तसेच आहेत, प्रेम करतात इथून, शिवे देतात सुद्धा इथून. इतर लोकांसारखे नाही आहेत ते की इथून ते सगळं करतात. तर त्यामुळे ना आपण सगळी मराठमोळी माणसं ना अतिशय साधी आहोत. त्यामुळे घरात सुद्धा मी साधाच आहे. उगीच मला हे नाही आवडत. मला खायला प्यायला सुद्धा वरण भात, पक्वान्न म्हणून मोदक मला खूप आवडतो, जो माझ्या वाढदिवसाला कधीच केला जात नाही कारण मी घरी नसतो ह्यामुळे. तर अशा बारीकसारीकच आवडीनिवडी आहेत. पण खरंच आभार खूप मानतो मी की आज देवाने हे दिवस मला दाखवले. आज गणपती बाप्पाने बघा काय त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे दिवस मला दिसले. 28 वर्ष मी काम करतोय गेली या इंडस्ट्रीत, 28 इयर्स, आणि जवळजवळ 5,500 नाटकांचे प्रयोग केलेले आहेत मी. आणि स्किट्स एक 2-2,500 केलेले आहेत आणि 3-1,000 स्किट्स लिहिलेले आहेत. तर एक छोटंसं असं जे काही अजून खूप काम करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे. तुमचा आशीर्वाद साथ बरोबर आहे याची मला खात्री आहे. नाही, आता 3,000 स्किट्स लिहिलेत म्हणताय तर आम्हाला आता एक त्यातलं 3 मिनिटाचं तरी बघायला नाही. आवडेल. स्किट असं मी नाही तुम्हाला दाखवू शकत कारण मी असे माझ्या कारण स्किट हे दोघांचं असतं. बरोबर. हा जो फॉर्मॅट आहे आता 2020 फॉर्मॅट, तुम्ही असं नाही सांगू शकता की जरा बॉलिंग टाकून दाखवा. तो सगळ्या 10 जणांनी एकत्र करायचा फॉर्मॅट आहे, तसा हा स्किट फॉर्मॅट आहे. पण अनेक वेळेला ना घटना खूप गमतीशीर घडतात. एकदा मी आणि विशाखा काम करत असताना कुत्रा आला स्टेजवर. कुठून आला माहीत नाही, कुत्रा आला. काय ना तिथे इतक्या त्या उत्स्फूर्त गोष्टी घडतात. म्हणजे नाटकाच्या प्रयोगात नाही स्किट सुरू असताना हास्य जत्रेचं मी म्हणालो बघ विशाखा, आता आपल्या स्किटला कोणी कुत्रं विचारत नाही असं तरी कोणी म्हणणार नाही. असं नाही, त्या क्षणाला काहीतरी सुचतं. तर अशा अनेक गमती जमती घडतात शूट सुरू असतात. आता आमच्याकडे बघून काहीतरी लिहू नका. नाही सापडेल कदाचित आज, मला माहित नाही, कुठेतरी काहीतरी ते बाहेर पडेल. बरं, मला असं कळलं की तुम्ही गाता पण, आणि आता हा गाण्याचा कार्यक्रम आहे. ही अफवा आहे. Skit नाही नाही, दाखवलं. नाही, नाही, अफवा असली तरी चालेल, आपण त्या अफवेचं अरे यार रूपांतर काय आहे माहिती आहे का, करूया. इथे उत्तरातही इथे असताना मी खरं तर हे केलंच नाही पाहिजे. त्या सांगते. कारण हे ह्याचं प्रेम आहे, हा मगापासून मागे लागला. मी गात बीत काही नाही. नाही हा गातो व्यवस्थित गातो. व्यवस्थित. अरे एक गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. आता स्किट नाही दाखवलं, गाणं तरी पाहिजे. हे पण मी ना हे सगळं केलं, घरून तयारी करून आलोय. हे सगळं आता बोलायचं असतं की नाही खरंच नाही. इथे जर हा म्हणाला असता ना की बरं ठीक आहे नको गाऊ, तर माझा प्रॉब्लेम झाला असता. पण ठीक आहे. पण मी खरं तर सगळ्यांचे माफी मागतो. मी गायक नाही, कदाचित चुकू शकतो. जे काय आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. मी हे गाणं म्हणतो. मला शक्यतो ना प्रॉब्लेम माझा असा होतो की मला गाण्यांचे शब्द नाही आठवत, म्युझिक आधी आठवतं. म्हणजे मी गाण्याचं म्युझिक असेल ना ते आधी म्हणतो. म्हणजे कुठलंही असेल ना तर कुठलं समजा असेल ते चुरा लिया है हे मला आधी पाठवतं आणि त्याच्यानंतर गाणं होतं. त्यामुळे मला शब्द कुठलेच माहीत नाही आहेत. पण मी त्यातल्या त्यात एक गाणं म्हणतो, तुम जो मिल गए हो. ते मोहम्मद रफीजी माझे खूप आवडते गायक आहेत. तर एक प्रयत्न करतो, चुकलं असेल तरी टाळ्या वाजवा प्लीज. पाठ नसल्यामुळे मी ते सगळं करू ना. तो एक विनोद आहे ना की एक निवेदक गाणं म्हणतो, परत वन्स मोर. तो म्हणतो बापरे मी इतका सुंदर गातोय का? ते म्हणतात नाही बरे गाईपर्यंत आम्ही वन्स मोर देणार आहोत. तसं काही करू नका. आपल्याला दिवाळी सायंकाळ करायची नाही आहे. बघूया, प्रयत्न करूया. ते मला ते करता येणार सगळं ते असं ते करताना तुम्ही एकमेकांना इतकं जबरदस्त मी तेच बघत होतो की असं कमी करा,
असं होल्ड करा वगैरे असतं ना ते होल्ड करा वगैरे ते मला काही जमणार नाही. तुम्ही इशारे करतात ते, त्यामुळे तुम्हालाच मला ॲडजस्ट करावं लागेल. ताई माफ करा, मी तुम्ही असताना हे करू शकतो. मी डेअरिंग करतं हेच खूप मोठी गोष्ट आहे. मी जरा लांब उभं राहतो तुम्ही तुमच्या. रेडी स्टार्ट. मला एकदा स्केल द्या ना. रेडी. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. एक भटके हुए राही को कारवां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो, किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो. किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो. मेरी क्या खता है, होता है ये भी कि ज़मीन से कभी आसमां मिल गया, आसमां मिल गया. एक भटके हुए राही को कारवां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा 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 वा, क्या बात है. मोहम्मद रफी एकदम मराठीतली मोहम्मद रफी म्हणायला हरकत नाही. बरं, मोहम्मद रफी म्हटल्यावर मला एकदम आठवण झाली की रफी आणि किशोर कुमार दोन जणांनी म्हणजे 20-30 वर्ष जे काय राज्य केलं आहे हिंदी चित्रपटसृष्टी, मराठीत पण गायलेत रफींनी सुद्धा. जवळजवळ 7,000च्या वर रफी साहेबांनी गाणी गायलेली. तुम्हाला रफी आवडतात का किशोर कुमार? हा प्रश्न म्हणजे ना बासुंदी आवडते का श्रीखंड असं आहे. म्हणजे ह्याचं उत्तर भल्याभल्यांना देता आलेलं नाही. बरोबर. पण दोघेही ग्रेट आहेत, त्यामुळे ह्याचं उत्तर ह्याला आलंच नाही असं तुम्हाला वाटलं तरी चालेल. आय एम ओके. पण मला दुसरा एक गायक खूप आवडतो होते, म्हणजे कुमार सानू. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, 90s मधलं माझी तरुणाई आहे. म्हणजे मी धानुकर कॉलेजला असताना कुमार सानू खूप जोरात त्यावेळेला चालायचे. तर माझं जे तरुणपण आहे ते सगळं त्यांच्या गाण्यांनी हे केलेलं आहे. तर त्यातलं एक छोटंसं मी गाणं म्हणतो, त्यांची एक स्टाईल आहे. छोटंसं गाणं नाही, एक फक्त हे म्हणतो. राह में उनसे
मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई। हा 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 थँक्यू थँक्यू। अशी त्याची गंमत आहे। क्या बात आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे समीर दादांना? खूप छान दिलखुलास गप्पा मारल्या त्याने, खरंच मजा आणली एकदम कार्यक्रमात. गाणंही आणि उत्तम, गाणी, सगळंच हो, उत्तम. खरंच. वा वा वा, क्या बात आहे. आणि मुख्य म्हणजे वेळात वेळ काढून तो आलाच आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन. कारण आठवड्यातले 5 दिवस हास्यजत्रा करणं हे म्हणजे खायचं काम नाही आहे. हे प्रचंड मेहनत आहे आणि प्रचंड वेळ तुम्हाला द्यावा लागत असणार. आठवड्यातले दिवस 7च असतात, त्यातले 5 दिवस टेलिकास्ट होणार म्हणजे नेमकं किती शूटिंग कसं करतात? नाही, 48 विषय लागतात आम्हाला महिन्याला अरे वेगवेगळे. बापरे. 48 सब्जेक्ट्स लागतात बापरे. आणि आम्हाला तसे आठवड्याला 12 लागतात. दरवेळेला ते 12 सब्जेक्ट्स कुठेही झाले नसतील, त्या सिच्युएशन्स शोधाव्या लागतात आम्हाला. त्यामुळे ही प्रोसेस खूप थकवणारी आहे. हो. शूटिंग करणं फार कठीण नाही वाटत आहे मला, पण शूटिंग तरी आमचं 18 ते 19 तास चालतं. म्हणजे सकाळी आम्ही 6ला उठतो, 7ला जातो शूटला, तर रात्री 10-11ला घरी येतो. पण ते एवढं थकवणारं वाटत नाही जेवढा विषय शोधणं आणि त्याचं लिखाण करणं. कारण मी त्या क्रिएटिव्ह टीममध्ये असल्यामुळे विषय शोधण्यापासून म्हणजे त्या विषयाला जन्म घालण्यापासून त्याच्या प्रसूती वेदना आणि ते गरम पाणी आणणे, हे सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. आणि ही प्रोसेस प्रचंड थकवते तुम्हाला. म्हणून मी सांगतो ना, मला कधी कधी विचारतो तुम्हाला पिक्चर कुठले आवडतात. मला ना साधे सोपे पिक्चर आवडतात. क्रिस्टोफर नोलन बिलन ही कॅटेगरी मला नाही आवडत. कारण तो टेनेंट बिनेंट मग त्याच्यात ते असं असेल तर मग फिजिक्स असं मला नाही आवडत. एक हिरो असतो, एक हिरोईन असते आणि मग हिरोईनवर अत्याचार होतात, हिरो येतो, मारतो, संपला मी. इतकं सोपे पिक्चर मला आवडतात, जे मारधाड त्याच्यात मारामारी असते. कारण ना इतकं ऑलरेडी डोक्याला शॉर्ट असतात, त्याच्यात जाऊन अजून ते वाढवायचं नसतं. तर ही प्रोसेस खूप मोठी आहे, त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला काही स्किट्स कमी जास्त झालेलं वाटू शकतात. काही स्किट्स काही जणांना आवडतात, काही जणांना आवडत नाही. मग लगेच ते सुरू करतात की तुम्ही आता डोक्यावर हे झालेलं आहात, तुम्हाला हवा गेलेली आहे डोक्यात वगैरे. असं काही नसतं. प्रत्येक स्किट चांगलं व्हावं आणि त्याचं निखळ मनोरंजन लोकांचं व्हावं, हीच इच्छा आमची असते. पण तो शेवटी काय आहे ना, ती कला आहे, परफॉर्मिंग आर्ट्स आहे. ती तिकडे गेल्यावर काय सुरू लागेल, नाटकासारखं येतो, छोटासा प्रयोग येतो. तिथे आम्ही देवाचं नाव घेऊन शिरतो, पण तिकडे एखादा सूर कधी कधी चुकीचा लागतो, गंडू शकतो. जसं गाण्याचं आहे, एखादं गाणं गंडू शकतं, काही प्रॉब्लेम नसतो तर त्यामुळे प्रेक्षकांना एवढीच सांगणं आहे की काही मुद्दामून करतो, डोक्यात हवा गेली असा प्रकार नसतो. थोडं फार मागे पुढे कधीतरी होऊ शकतं. एडिटमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जातात, पण 44 मिनिटात आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आणायच्या असतात. आणि त्यात परत ते रामबंधू मसालेवाले आणि हे सगळे आहेत, त्यांचे ॲडव्हर्टाईज करायचे असतात त्याच्यात. त्यामुळे सगळा मॅटर आमचा कमी. वा वा वा. खरंच हास्यजत्रेने सगळ्यांना मनमुराद हसवलेलं आहे, हसवत राहणार आहे. भविष्यामध्ये पण तुझ्या अजूनही काही योजना असतील, चित्रपट असेल किंवा चित्रपटासाठी लेखन दिग्दर्शन वगैरे बहुधा असेल तुझ्या मनामध्ये, त्या सगळ्या योजनांना आमच्या सर्व रसिकांच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि आधीच अभिनंदन ॲडव्हान्समध्ये. एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद समीर चौगुले यांच्यासाठी. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला सगळ्यांना दंडवत. पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. आणि आज जवळजवळ 1.5 वर्षाच्या विरहानंतर प्रेक्षक समोर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये दुधात साखर तुझाही योग आलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही आलात आणि आमची ही पहाट जी आहे ती हसरी पण केलीत. नुसतीच स्वरांनी भरलेली नाही तर हसरी सुद्धा केलीत. त्याबद्दल खरंच मनापासून शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी. थँक्यू. समीर चौगुले यांनी आपल्याला जाता जाता 2 गाणी सुद्धा ऐकवली आहेत. त्यामुळे आपली परत सुरमई पहाटे ती आता परत सुरांचा प्रवास आपण सुरू करूया. शेवटाकडे आलोच होत आपण. एक 2-3 गाणीच आपली आता मला वाटतं राहिली असतील.
परत एक जाता जाता फक्त उत्तररंग पुस्तकाची फक्त आठवण करते, कारण बरेच जण निघाले आहेत. तर ज्यांना कोणाला ते पुस्तक घेण्यात इंटरेस्ट असेल तर आपण इथेच ठेवणार आहोत ते नंतर स्टेजच्या समोरच, तर आपण जरूर घ्यावं. 300 रुपयाचं 250 रुपयाला. मला वाटतं आता इतकं वर पोचल्यावर कार्यक्रम अजून पुन्हा काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आपण शेवटचीच एक मेडली घेणार आहोत. म्हणजे उत्तराताईंची जी 3 सगळ्यात जास्त गाजलेली गाणी आहेत, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून ती 3 गाणी त्यांनी क्लब केलेत आणि ती 3ही गाणी आपण आता एकाच वेळी तो एक आनंद घेणार आहोत. ही 3ही गाणी खूप गाजलेली होती, त्यामुळे त्यातला एक मुखडा आणि एक अंतरा असं घेऊन आपण हे शेवटचंच गाणं घेतोय. 3ही गाण्यांची नावं मी तुम्हाला सांगत नाही, लगेच तुम्हाला कळतील. आणि प्रत्येक गणपतीला, प्रत्येक गणेशोत्सवात हे गाणं सगळ्या गणेशोत्सव मंडळात वाजलंच जातं. असं खूप प्रसिद्ध उत्तराताईंचं गाणं आहे ह्या 3मध्ये. तर ते ऐकूया आणि आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूया. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. अशी मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची
पिल्यांची रागीण निघाली नागोपटूला या लागला पिल्यांची रागीण निघाली नागोपटूला या लागला. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेना वर्सोवा विधानसभा आणि आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती अंधेरीचा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यशोधर फणसे वर्सोवा विधानसभा संघटक हे ज्या कार्यक्रमाचे निमंत्रक होते त्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आता समारोप होतोय. औक्षण सुगंधी स्नान नवदागिने वसने नववर्षाच्या स्पर्शाने आनंदित होती मने तमाकडून तेजाकडे सदा प्रवास असावा आशीर्वाद इतुकाच सकलास देई देवा. देवाकडे हीच सदिच्छा मागूया आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला हा कार्यक्रम इथे सादर करायला दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यागराज खाडीलकर यांचाही धन्यवाद. त्यांनी खूप छान सगळे चांगले चांगले कलाकार आणले आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी केला त्याबद्दल. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम ऐकलात आणि एन्जॉय केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचंही आभार. नमस्कार.